त्यांना अर्थातच वाटेल की आम्ही सुपारीबाज आहे आणि म्हणून मी तर थेट उत्तर दिलेलं आहे त्याला की हो आम्ही सुपारीबाज आहे. पण कशासाठी सुपारी घेतली आम्ही सुपारी लोकशाही वाचवण्यासाठी घेतली. प्रत्येक सभेच्या पूर्वी पोलिसांची गाडी यायची. आम्ही ज्या हॉटेलमध्ये थांबलो किंवा कुठेतरी फ्रेश व्हायला उतरलो तिथे यायचे आणि नोटीस द्यायचे की तुम्ही प्रक्षोभक बोलायचं नाही. कधी त्यांची अट असायची नरेंद्र मोदींबद्दल बोलायचं नाही. कोणीतरी आकाशातून आलो आहे म्हणतो, कोणीतरी सांगतो की मी सर्व आहे, मी अच्छे दिन लावूंगा मैं असं सांगतात आणि आपण विश्वास ठेवतो. एवढ्या अंध पद्धतीने लोकशाही चालणार आहे का? नमस्कार, सकाळमध्ये तुमच्या सगळ्यांचं स्वागत. नुकत्याच लोकसभेच्या निवडणुका पार पडलेल्या आहेत. निकाल आपल्या सगळ्यांनाच माहिती आहे. महाराष्ट्रामध्ये महायुतीला अपयश आलेलं आहे. महाविकास आघाडीला 30 जवळपास जागा मिळालेल्या आहेत. पण हे सगळं होत असताना एक वेगळा प्रयोग महाराष्ट्रामध्ये झाला आणि आता निकाल लागल्यानंतर त्या प्रयोगाबद्दल बोलायलाच हवं. मी बोलतेय निर्भय बनूया सभांबद्दल. महाराष्ट्रामध्ये जवळपास 75 सभा झालेल्या आहेत. ॲडव्होकेट असीम सरोदे आणि विश्वंभर चौधरी या दोघांनी या सभांना संबोधित केलं. या दोघांचीही ओळख महाराष्ट्राला नव्याने सांगण्याची गरज नाही. पण हे सगळं असताना या सभा का घ्याव्याशा वाटल्या? कुठल्या राजकीय पक्षाचं याला पाठबळ होतं का किंवा काय राजकीय विचाराने घेतल्या? या सगळ्या मुद्द्यावर बोलण्यासाठी माझ्यासोबत स्वतः ॲडव्होकेट असीम सरोदे आहेत. आपण त्यांच्याशी बोलूया. सर, पहिल्यांदा खूप आभार की तुम्ही या सगळ्याला वेळ दिला. सर, जवळपास तुम्ही ज्या ठिकाणी सभा घेतल्या तर जवळपास 18 उमेदवार जे आहेत जे तुमच्या विचारांच्या बरोबरचे आहेत किंवा ज्या विचारांना तुम्ही पाठिंबा दिलात ते आहेत. काय नेमका या सगळ्या मागचा उद्देश होता आणि सुरुवात कशी झाली? आम्ही साधारणतः मला वाटतं 4 वर्षापासून सातत्याने हा विचार करत होतो की कुठेतरी आपण लोकशाहीसाठी काहीतरी बोलण्याची गरज आहे. कारण की सतत आपण हे वाचत होतो. अनेक लोक आपसात बोलत होते की यंत्रणांचा गैरवापर होतो आहे, लोकशाही व्यवस्थेचा गैरवापर होतो आहे आणि संविधानिकताच नष्ट करण्याचा प्रयत्न होतो. मग आपणही ते बोलत राहायचं आणि दुःख व्यक्त करत राहायचं किंवा हळहळत राहायचं. इथपर्यंतच थांबून चालेल का? म्हणून आम्ही हा विचार करत होतो काय करता येईल. पण नेमका मार्ग काही सापडत नव्हता आणि आमच्या 2-3 मीटिंग झाल्या. एकदा तर आम्ही गोखले इन्स्टिट्यूट ऑफ इकॉनॉमिक्समध्ये महाराष्ट्रातल्या अनेक लोकांना बोलावलं. जवळपास 42 लोक आले होते, वेगवेगळ्या संस्थांचे पदाधिकारी असलेले आणि मोठे मोठे लोक होते. पण असं होतं की ते एक संस्थागत काम करणारे, आपण त्याला म्हणतो प्रोजेक्ट ओरिएंटेड काम करणारे बरेच जण होते. तर मग त्यांना लगेच सरकारशी पंगा घ्यायचा नसतो. तर ते म्हणाले तुमचं काम चांगलं आहे पण आम्ही काही करू शकतो असं आम्हाला वाटत नाही, आम्ही तसं तुम्हाला पाठिंबा आमचा आहेच. मग परत आम्ही 2घंच जण उरायचो, विश्वंभर चौधरी आणि मी. मग आम्ही पुन्हा भेटायचो. नुसतंच पोहे खाणं व्हायचं आणि दुसरं काही ठरायचं नाही. पण मग अभ्यासातून असं जाणवलं की महात्मा गांधींनी जेव्हा ते भारतात आले साऊथ आफ्रिकेतून, तेव्हा निळेचा सत्याग्रह ज्याला म्हणतात की निळेच्या शेतकऱ्यांसाठी, जे निळ पिकवणारे शेतकरी आहे त्यांच्यावर जमीनदारांनी जे अन्याय केले त्याच्याबद्दलचा एक सत्याग्रह केला आणि त्या जमीनदारांना ब्रिटिशांची पण सोबत होती. तर गांधींनी चंपारण जो भाग आहे तो सगळा फिरून सगळ्या लोकांचे प्रश्न जाणून घेऊन त्यांना त्या आंदोलनासाठी उभं केलं. मग आता याच्यामध्ये एक एलिमेंट महत्त्वाचा आहे की लोकांच्या मनातली भीती दूर झाली पाहिजे आणि भीती दूर झाल्याशिवाय ते काही कोणत्याही आंदोलनासाठी किंवा आपलं म्हणणं मांडण्यासाठी उपस्थित राहत नाही. आणि म्हणून मग जेव्हा गांधींचे आंदोलन सफल झालं तेव्हा ते लोक त्यांना म्हणाले की आमच्या आणखी प्रश्न आहेत, तुम्ही इथेच थांबा. तर तेव्हा गांधी म्हणाले की मी तुम्हाला पुरणार नाही, तुमचे प्रश्न तुम्ही सोडवले पाहिजे आणि तुम्ही निर्भय झाले पाहिजे. आता हे जेव्हा निर्भय बनो असं गांधींनी सांगितलं तेव्हा खरी उत्पत्ती त्या शब्दाची तिथे आहे की निर्भय बनो या 2 शब्दामध्ये जे ते सांगण्याचा प्रयत्न करत होते की आपल्यावर होणाऱ्या अन्यायाबद्दल आपण आवाज उठवला पाहिजे आणि आपणच आजूबाजूची परिस्थिती साफ केली पाहिजे. तिथून खरं या शब्दाची सुरुवात झाली. आणि दुसरा एक संदर्भ नंतर दिसतो तो जयप्रकाश नारायण यांच्या आंदोलनामध्ये, जेव्हा इंदिरा गांधींच्या एका हुकुमशाही विरुद्ध त्यांनी आंदोलन उभं केलं, आणीबाणीच्या काळामधलं आपण माहिती आहे आपल्याला. तर तेव्हासुद्धा त्यांनी हे आंदोलन सुरू होताना आपण पाहिलेलं आहे. आणि त्यामुळे निर्भय बनो या दोन्ही एलिमेंट म्हणजे दोन्ही वेळेस जे सुरू झालं तेव्हा आपण पाहतो की एकतर जमीनदार आणि ब्रिटिशांच्या विरुद्ध म्हणजे परत हुकुमशाही आणि अन्यायाच्या विरुद्ध ते होतं. इंदिरा गांधी होत्या तेव्हा त्यांच्या विरुद्ध जयप्रकाश नारायण यांनी सुरू केलं होतं, तेव्हा ते सुद्धा हुकुमशाही पद्धतीने राजकारण करण्याविरुद्ध होतं. आणि मग आता जेव्हा आम्ही ते सुरू केलं तेव्हासुद्धा ते त्याच अर्थाने आहे की आजूबाजूची राजकीय हुकुमशाही पद्धती आपल्याला नको आणि त्याची जाणीव लोकांना झाली पाहिजे. आता लोकांच्या मनात राग आहे, चीड आहे, असंतोष आहे. पण मग फक्त
आपण चढपडत बसायचं असं नको, तर त्याला आपण अत्यंत चांगल्या लोकशाही पद्धतीने व्यक्त करू शकलो पाहिजे. आणि या भावनेतून मग आम्ही लोकांमध्ये जायचं ठरवलं. तेव्हा अनेक जणांनी आम्हाला सल्ला दिला की तुम्ही व्हिडिओ करा, यूट्यूब चॅनल काढा, तिथं खूप लोकांपर्यंत तुम्ही पोचाल. पण आम्हाला असं वाटलं की लोकांमध्ये जाण्याला पर्याय नाही, कारण की यूट्यूबवर, मोबाईलवर आणि त्या सामाजिक माध्यमांवर जे लोक आहेत ती एक वेगळी लोकसंख्या आहे. मतदान करणारी, भारताचं भविष्य काय हे ठरवणारी लोकसंख्या आणखी पण एक वेगळी आहे आणि त्या लोकांपर्यंत आपण जायला पाहिजे. म्हणून मग आम्ही प्रवास करून सगळीकडे भेटायचं असं ठरवलं लोकांना आणि लोकांमध्ये जाऊन सभा घ्यायच्या असं ठरवलं. तुम्हाला हास्यास्पद वाटेल किंवा हसू येईल की सुरुवातीला अक्षरशः 50-60 लोक काही सभांमध्ये आम्ही जेव्हा सुरुवात केली तेव्हा. पुण्यामधल्या सभेला असेल किंवा अहमदनगरला आम्ही एक सभा घेतली तर 50-60-100 लोक यायचे आणि काय आहे बाबा बघू यांचं म्हणून. तर तिथून जी सुरुवात झाली तर आम्ही वर्षभर ही मोहीम सुरू ठेवली आणि शेवटी आम्ही अनुभव घेतला की 10,000 लोक शांतपणे बसलेले आहेत, ऐकत आहेत आपलं म्हणणं आणि तिथून एक प्रेरणा घेऊन जात आहेत, प्रेरित होऊन जात आहेत की आम्ही आता अनेकांना सांगणार की आपल्याला लोकशाही बदलता येते, एका मताची किंमत काय असते. आणि म्हणून मला असं वाटतं की ही संकल्पना जी आहे की आपण कोणत्याही राजकीय पक्षाचे नसलो, सदस्य नसलो, तरी पण आपण नागरिक आहोत आणि नागरिक असल्यामुळे आपल्याला मताची जी किंमत आपल्याला कळली पाहिजे. ती जर कळली तर आपण लोकशाही बदलू शकतो आणि लोकतंत्र आपल्यासाठी आहे. लोकप्रतिनिधींच्या मार्फत चालवली जाणारी लोकशाही म्हणजे हे प्रतिनिधी आपण निवडून देतो, मग या प्रतिनिधींनाच आपण मालक समजायला लागतो, तर ते चुकीचं आहे. आपण मालक आहोत, आपण त्यांना प्रतिनिधी म्हणून, कारण आपल्याला खूप कामं आहेत, मग आपण त्यांना प्रतिनिधी म्हणून पाठवलेलं तिथे काम करण्यासाठी. ते आपल्यासाठी काम न करता केवळ त्यांच्या राजकीय पक्षासाठी काम कसे करू शकतात, हा प्रश्न जेव्हा लोकांना आपण विचारतो तेव्हा मग लोकांना खडबडून जाग आल्यासारखं होते. बरोबर आहे, आपण काहीच करत नाही, आपण प्रश्नच विचारत नाही. तर एकूण लोकसहभागी लोकशाही आणण्याची प्रक्रिया म्हणून सुद्धा लोकांनी ही मोहीम स्वीकारली असं मला वाटतं. निश्चितच. पण यासोबतच सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा हा आहे की तुमची भाषणं होत असताना तुमच्यावरती अनेक आरोप पण झाले. म्हणजे सुपारीबाज म्हटलं गेलं किंवा हे एका विशिष्ट पक्षासाठी काम करतात, म्हणजे काँग्रेससाठी काम करतात, म्हणजे थ्रेड असेल किंवा इतर माध्यमं असतील, तर अनेक ठिकाणी त्याबद्दल बोललं गेलं. यावरती एक तर तुमचं म्हणणं काय आहे? आणि अगदी खरं सांगायचं तर तुमची जी भाषणं आहेत ती आत्ताच म्हणजे भाजपच्या नेत्यांच्या विरोधात किंवा विचारधारेच्या विरोधात आहे हे स्पष्ट आहे. त्यामुळे असं काही तुम्ही मान्य करता का? बघा, भाजपच्या विरोधात हे भाषणं असतील तर ते त्यांनी केलेल्या कृतींच्या विरोधात आहे आणि आम्ही हे स्पष्टपणे सांगायचो की आम्ही जरी मोदी आणि शहा यांचं नाव घेऊन बोलत असलो तरी आम्ही मोदी आणि शहा या व्यक्तींच्या विरुद्ध नाही, तर मोदी आणि शहा जी प्रवृत्ती राबवत आहेत त्या प्रवृत्तीच्या विरुद्ध आहे. आज मोदी आणि शहा जातील, कोणी दुसरे येतील, पण प्रवृत्ती जर तशाच प्रकारे वागणारी असेल तर त्यांच्याबद्दल सुद्धा बोलणारे नागरिक असले पाहिजे. आता हे जे आरोप करणारे लोक आहे ना, यांचा एक प्रॉब्लेम आहे की त्यांना हे पटतच नाही की काही जण नागरिक म्हणून विचार करू शकतात. कारण की सगळेजण एवढे पक्षांनी बाधित झालेले आहे, पक्ष प्रेरणेने, की मी या पक्षाचा, मी त्या पक्षाचा, मग एकमेकांबद्दल वाद करा, भांडण करा. याच्यामध्ये आपण एक लोकशाहीमध्ये आवश्यक असलेला संवाद राहिला नाही आणि म्हणून त्यांना हे पटत नाही की नागरिक म्हणून एवढी ठोस भूमिका कोणी घेऊ शकतात. आता भारतामध्ये आपण नागरिक असणं आणि नागरिक असल्यामुळे आपल्याला मतदानाचा हक्क असणं, मग आपल्याला ठरवण्याचा अधिकार नाही काय? मत आपण देतो, तर मत देण्यासाठी माझं मत तर कसं तयार झालं, कोणाला तरी मत देण्यासाठी, त्याबद्दलची प्रक्रिया जर आम्ही सांगत होतो की तुमची मत देण्याची प्रक्रिया काय आहे, कोणत्या गोष्टीसाठी तुम्ही ठरवता. कोणीतरी आकाशातून आलो आहे म्हणतो, कोणीतरी सांगतो की मी सर्व आहे, मी अच्छे दिन लावूंगा मैं, असं सांगतात आणि आपण विश्वास ठेवतो. एवढ्या अंध पद्धतीने लोकशाही चालणार आहे का? मग आपण विकसित झालो म्हणतो तर फक्त आर्थिक विकास म्हणजेच विकास आहे का? आपल्या डोक्याचा विकास, आपल्या विचार करण्याच्या प्रक्रियेचा विकास, हा विकास आहे. हे आम्ही जेव्हा लोकांना सांगतो तेव्हा त्यांना ते पटायला लागते. आणि म्हणून ज्यांना हे माहीतच नाही की बाबा लोकशाहीमध्ये नागरिक असणं आणि नागरिकासारखं वागणं किती ताकदवान आहे, त्यांना अर्थातच वाटेल की आम्ही सुपारीबाज आहे. आणि म्हणून मी तर थेट उत्तर दिलेलं आहे त्याला की हो आम्ही सुपारीबाज आहे. पण कशासाठी सुपारी घेतली आम्ही सुपारी लोकशाही वाचवण्यासाठी घेतली. आमची सुपारी ही संविधानाला समर्पित आहे. त्यामुळे असं सुपारीबाज म्हणणं आणि टर उडवणं हे सोपं आहे, पण एक तटस्थ भूमिका तुम्ही घेऊन बघा. मग आता आमची भूमिका एखाद्या राजकीय पक्षाला फायद्याची असेल तर ती असणारच आहे ना, कारण आम्ही काही राजकीय पक्षात नाही, आमचा राजकीय पक्ष नाही.
मग आम्ही जी भूमिका लोकशाहीची म्हणून मांडतो ती काही पक्षांना उपकारक राहणार, काही पक्षांना फायद्याची असणार. त्या पक्षांनी त्यांचा जरूर फायदा घ्यावा. पण आम्ही तेव्हा हे सुद्धा सांगितलं की हे उद्या सत्तेत आले आणि यांनी जर उद्या अशाच प्रकारे लबाड्या करणं, खोटं बोलणं असं सुरू केलं तर आपण त्याच्याबद्दल पण बोललं पाहिजे. हीच तर नागरिक शक्ती आहे. आणि म्हणून त्या लोकांना कामातून आम्ही उत्तर दिलं 75 सभांमधून. आणि चंद्रपूरसारख्या ठिकाणी जेव्हा 10,000 लोक जमतात आणि जिथे नरेंद्र मोदींची पहिली सभा होते तरीसुद्धा सुधीर मुनगंटीवार सारख्या ताकदवान नेत्याला लक्षात येते की आपलं तख्त हललेलं आहे. हे कशाचं लक्षण आहे? जेव्हा आम्ही कोल्हापूरला सभा घेतली आणि तिथल्या लोकांनी सांगितलं की दसरा चौकाच्या मैदानामध्ये एवढी गर्दी आम्ही अनेक वर्षांनी पाहिलेली आहे. मग आम्ही काय हिरो आहे की आम्ही कोण आहे? आम्ही साधे माणसं आहोत. पण एक साधेपणाला बुद्धिमत्तेची जोड असेल, विचाराची जोड असेल आणि विचारांचा आधार असेल तर आपण मग आपोआपच विशेष होतो आणि लोक आपला ऐकतात. हा जो अनुभव आहे तो अत्यंत नम्रपणे आम्ही स्वीकारतो की आम्ही निमित्त आहोत असं आमचं म्हणणं आहे. लोकांच्या मनातच राग होता, लोकांच्या मनातच असंतोष होता. आम्ही फक्त तो चांगल्या प्रकारे आपण व्यक्त करू शकतो हे लोकांना सांगितलं. पण अशा पद्धतीने म्हणजे ज्यांच्या काही गोष्टी लक्षात येत नाहीत किंवा पाठीमागचं राजकारण आणि एकूण एक विचारधारा पसरवली जाते हे ज्यांच्या लक्षात येत नाही त्यांना जेव्हा तुम्ही हे सगळे मुद्दे मांडून लक्षात आणून दिलं, अशी काही लोक भेटली की ज्यांनी ते विचार मान्य केले किंवा अशा पद्धतीने आमचे डोळे उघडले किंवा आम्हाला काही दिशा मिळाली असं म्हणाले? मला चिपळूण आणि कणकवलीला असा अनुभव आला. तिथे एक आता त्यांचं नाव विसरलो मी, त्यांनी खूप मोठी पोस्ट लिहिली होती फेसबुकवर. आणि मला मग एक पत्रकारच आहेत IBN लोकमतमधल्या, त्यांनी स्नेहल पाटकर, त्यांनी मला त्यांच्याशी कॉन्टॅक्ट पण करून दिला होता. त्यांनी सांगितलं, त्यांच्या पोस्टमध्येच लिहिलं होतं की मी संघाच्या विचारधारेचा, भाजपचा समर्थक असा अनेक वर्ष होतो. पण ही सभा दोनदा मी ऐकली, चिपळूणला ऐकली, कणकवलीला ऐकली आणि मला लक्षात आलं की आपलं काहीतरी चुकलेलं आहे आणि माझ्या विचारांमध्ये बदल झाला असं त्यांनी सांगितलं. आणि त्यांनी तो विचार बदल कसा झाला आणि अनेकांनी तो बदल माझ्या आजूबाजूच्या लोकांनी कसा केला पाहिजे असं लिहिलं. त्यांना खूप लोकांनी ट्रोल केलं, काही काही म्हणलं. पण असे लोक भेटले आम्हाला की ज्यांना हे जाणवलं की आपण काहीतरी चुकीचा विचार करतो आणि देशासाठी विचार करणं म्हणजे राजकीय पक्षासाठी विचार करणं नाही. त्यामुळे आम्ही हे उदाहरण पण द्यायचो ना की एखादा माणूस बस पकडायला धावत असेल, बस सुटली त्याची आणि बस पकडायला तो धावत असेल तर आपण त्याला काय लगेच तो धावपटू आहे असं म्हणतो का? नाही म्हणत आपण. तसंच भारतीय जनता पक्षासाठी कोणीतरी काम करत असेल म्हणजे तो देशभक्त कसा काय होऊ शकतो? देशासाठी काम करायला पाहिजे. राजकीय पक्षासाठी काम करणं म्हणजे देशभक्ती नाही आहे. मग लोकांना देशासाठी प्रेरित करणं आणि देशावर प्रेम करणं म्हणजे सोपं पण नाही आहे. प्रत्येक व्यक्तीवर प्रेम करावं लागेल, प्रत्येक स्त्रीचा आदर करावा लागेल. जाती धर्म विरहित पद्धतीने आपण कोणत्याही धर्माचा असेल तरी तो भारतीय आहे म्हणून माझं प्रेम आहे हे आपल्या कृतीतून दिसलं पाहिजे. या सगळ्या गोष्टी जेव्हा आपण त्यांना सांगतो तेव्हा लक्षात येत त्यांना की नाही, ही एक वेगळी गोष्ट आहे आणि जी आवश्यक आहे. निश्चितच. अगदी आपण आता शेवटाकडे येऊया. या सगळ्या सभा झाल्या, पण काही अनुभव सुद्धा आले. म्हणजे हल्ला करण्याचा प्रयत्न झाला, सभा उधळण्याचा प्रयत्न झाला. काय काय एकूण अडचणी आल्या होत्या किंवा असा काही एखादा प्रसंग आठवतो का? कारण हा पुण्यातला सगळ्यांना माहिती आहे, पण इतर अनेक गोष्टी आहेत की ज्या सगळ्या महाराष्ट्राला माहिती नाही. अनेक ठिकाणी एकतर पोलीस आम्हाला नोटीस द्यायचे. प्रत्येक सभेच्या पूर्वी पोलिसांची गाडी यायची. आम्ही ज्या हॉटेलमध्ये थांबलो किंवा कुठेतरी फ्रेश व्हायला उतरलो तिथे यायचे आणि नोटीस द्यायची की तुम्ही प्रक्षोभक बोलायचं नाही. कधी त्यांची अट असायची नरेंद्र मोदींबद्दल बोलायचं नाही, कधी ते राम मंदिराचं जेव्हा झालं तेव्हा त्यांचं म्हणणं होतं रामाबद्दल बोलायचं नाही. मग आम्ही लोकांना ती नोटीस वाचून दाखवली, जाहीर सभा सुरू होण्यापूर्वी वाचून दाखवली की पोलिसांनी त्यांचं काम केलं आहे, पोलिसांचा राग करण्याची गरज नाही, पोलिसांचा गैरवापर कसा होतो आहे हे सांगण्यासाठी आम्ही नोटीस तुम्हाला वाचून दाखवतो आहे. की अशा नोटीस आम्हाला प्रत्येक ठिकाणी लोक स्वागत वेगळ्या प्रकारे करतात, पण आमचं त्या कायदेशीर नोटीसनीच पोलीस आमचं स्वागत करायचे. मग आम्ही सांगायचो की रामाबद्दल आम्ही का बोलायचं नाही? राम आपल्या सगळ्यांचा आहे, राम सगळ्यांचा आहे, प्रत्येकाच्या मनात तो असला पाहिजे. आणि आपल्या इथे तर म्हणजे मोठे मोठे वाक्य आहेत की काम में लगे रहो यही आराम आहे. आता हे आपण जे म्हणतो की राम आपल्या कामात असला पाहिजे, तर तो दृष्टिकोन आम्ही मग लोकांना सांगायचो. का नाही रामाचं नाव घ्यायचं? प्रत्येक हिंदू असो, मुसलमान असो, ख्रिश्चन असो, शीख असो, प्रत्येकाने रामाचं नाव घेतलं पाहिजे, प्रत्येकाने येशूचं नाव घेतलं पाहिजे, प्रत्येकाने अल्लाचं नाव घेतलं पाहिजे. पण तो देव एक आहे असं समजून आपण आपल्या कामातला राम शोधला पाहिजे. आता हे सांगितल्यावर लोकांना ते पटायचं. मग आम्ही दुसरं सांगायचो की का आपण प्रक्षोभक आम्ही बोलतो असं तुम्हाला का वाटते? प्रक्षोभक बोलणारे तर राजकीय नेते आहेत. सगळ्यात जास्त अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा गैरवापर
राजकीय लोकांनी केला आणि 2014 पासून तो भारतीय जनता पक्षाच्या नेत्यांनी केला. हे आम्ही उदाहरणासकट मग सांगायचो की हे आहे प्रक्षोभक बोलणं, याला प्रक्षोभक बोलणं म्हणतात. मग त्यांच्यावर कारवाई झाली का? जेव्हा नागरिक मुद्देसूद बोलायला लागतो तेव्हा तुम्हाला तो प्रक्षोभक वाटतो. बेसिकली लोकशाही जेव्हा अस्तास जात होती या सगळ्या काळामध्ये, तेव्हा लोकशाहीबद्दल बोलणंच प्रक्षोभक झालं. हा मुद्दा आहे. आणि म्हणून ते आम्ही लोकांना सांगायचो की आम्हाला प्रक्षोभक बोलायचंच नाही, कारण आम्ही काही तोडणारे नाही, आम्ही जोडणारे आहे. आम्हाला जोडायचं आहे सगळ्यांना. म्हणजे आमच्या सभांमधून आम्ही हेही सांगायचो की जरी भारतीय जनता पक्षाच्या विरुद्ध आम्ही आत्ता बोलत असलो तरी भारतीय जनता पक्ष मुक्त राजकारण असं नको आहे आपल्याला. भारतीय जनता पक्षसुद्धा असला पाहिजे, कारण की प्रत्येक वेगवेगळ्या राजकीय विचारधारा असलेल्या लोकांना मताचं स्वातंत्र्य आहे, आपलं म्हणणं सांगण्याचं स्वातंत्र्य आहे, पक्ष स्थापन करण्याचं आहे, पण त्यांनी लोकशाही मार्ग सोडू नये, एवढंच आमचं म्हणणं होतं. आणि म्हणून मला असं वाटतं की निर्भय बनव ही एक मोहीम म्हणून लोकांनी स्वीकारली. त्या निपक्षतेमुळे निर्भय आपण होतो आहे याच्यामुळे, किंवा त्यांच्या मनातली भीती, आम्ही एक साधे माणूस म्हणून बोलताना त्यांना वाटतं की यांनी भीती सोडून दिली, आपण पण तो भयाचा मुद्दा सोडला पाहिजे. आणि मग लोक कामाला लागले. अनेक ठिकाणी लोकांनी आता सर्वे केले, ते सांगतात की तुमच्या सभांमुळे खूप मोठा परिणाम झाला. म्हणजे वर्षा गायकवाड उभ्या होतात, तिथे उज्ज्वल निकम त्यांच्या विरुद्ध उभे होते. लोकांनी मला खूप मुद्दे सांगितले, यांच्या विरुद्ध हे बोला, ते बोला, हे त्यांनी असं केलं, तसं केलं. मी त्यांना सांगितलं की मला असे कोणतेही आरोप प्रत्यारोप त्यांच्यावर करायचे नाही. त्यांनी जे वकिलीमध्ये काम केलं ते महत्त्वाचं आहेच, पण त्यांच्या चुका काय आहेत हे नक्की सांगितलं पाहिजे. की मी जर मोफत केस चालवली असेल देशाची सेवा म्हणून, तर मी ती केस चालवली म्हणून मला निवडून द्या असं म्हणू शकतो. मी जर प्रत्येक वेळेस 5 स्टार व्यवस्था घेतली असेल आणि मग मी म्हणत असेल की मला निवडून द्या, तर ते योग्य नाही. आणि म्हणून मी ते विशेष असतील तर त्यांनी 15 प्रश्नांची उत्तर द्यावे, म्हणून मी ते 15 प्रश्न सांगितले की तुम्ही त्यावेळेस का बोलले नाही, जेव्हा 2 महिलांना नग्न करून मणिपूरमध्ये धिंड काढली जात होती ना, कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न होता, तेव्हा उज्ज्वल निकम का बोलले नाही. अशा वेगवेगळे प्रश्न आपण विचारले. तेव्हा मग लोकांना लक्षात आलं की केवळ पक्षीय वागणं नाही, तर आपल्याला नागरिकांसाठी लोकशाहीपूर्ण वागणं पाहिजे आणि मग तशा लोकांना निवडून द्यायचं. आणि आता जे काही 75 सभांमधून आम्हाला चित्र दिसते की साधारणतः 18 ते 19 ठिकाणी खूप मोठा प्रभाव पडला आणि ते उमेदवार निवडून आले. आता ते निवडून आलेले सगळेच चांगले आहे असं आमचं काही म्हणणं नाही. ते त्यांच्या वागणुकीतून चांगले किंवा वाईट ठरतील, पण केवळ एका पक्षाचे नाही म्हणून ते चांगले असं आपण म्हणू शकत नाही. म्हणून त्यांच्या वागणुकीतून त्यांनी सिद्ध करावं की ते चांगले आहे. लोकांची निवड आता जी बदलली ती चांगली आहे. ती त्या राजकीय नेत्यांवरची जबाबदारी आहे. तुम्हाला काही राजकीय ऑफर वगैरे आल्या का? राजकीय ऑफर अशा आल्या नाही, पण जी काही जवळीक आमची आता झाली सगळ्यांशी, तर त्याच्यामध्ये मला असं वाटतं की उद्धव ठाकरे हे खूपच पालकत्व स्वीकारणारे असे नेते आहेत की ते खूपच सगळ्यांशी मनमिळावू पद्धतीने वागतात. शरद पवार साहेबांनी पण 2-3 प्रेस कॉन्फरन्समध्ये माझं नाव घेतलं, विश्वंभरचं नाव घेतलं आणि ते सुद्धा म्हणतात की असे लोक राजकारणात असले पाहिजे. पण आमचं असं काही ॲफिलिएशन नाही, आमचा काही तसा विचार नाही की तटस्थ आणि निपक्ष पद्धतीने जर आम्हाला राजकारणात राहता येत असेल तर आम्ही तसा विचार करू, पण आम्हाला कोणत्याही पद्धतीने असं निवडणुकीत उभं राहायचं, राजकीय पक्षाचं सदस्यत्व घ्यायचं आणि मग आपण लढायचं असं नको आहे. तर आता लोकांनाच गरज आहे. त्यामुळे विधानसभा निवडणुका आहेत, त्याच्यामध्ये सुद्धा कदाचित हा प्रयोग आम्हाला आणखी वेगळ्या पद्धतीने राबवता येणार आहे, राबवावा लागणार आहे आणि लोकांची मागणी आहे तशी. त्यामुळे आपली व्यावसायिकता सांभाळून, म्हणजे माझी वकिली, विश्वंभर चौधरी यांची एन्व्हायरमेंट इम्पॅक्ट असेसमेंटची सगळी कामं, हे सगळे सांभाळून आणि घरदार सोडून आम्ही हे काम केलं. म्हणजे तुम्ही जर विचारलं तर साधारणतः 500 किलोमीटर दररोज प्रवास, अशा एवढ्या लेंथचा प्रवास आम्ही केला. आमचं काही घेणं देणं नसताना आणि लोकशाहीबद्दल केवळ आमचं देणं असताना त्याच्यामध्ये लोकांनी फारच सहभाग घेतला. म्हणजे तुम्हालाही सांगतो की लोकांनी स्वतः पैसे जमा केले, आमची व्यवस्था केली जेवणाची, प्रेमाने आपल्या घरी कधी जेवायला दिलं, राहण्याची व्यवस्था केली आणि लोकांच्या आधारावर चाललेली मोहीम असं म्हणून ही खूप महत्त्वाची ठरली. अर्थात काही वेळा मग जमलेल्या लोकांनी तिथे असलेल्या राजकीय पक्षांकडून सुद्धा मदत घेतली आणि त्यांचे सुद्धा कार्यकर्ते कार्यक्रमामध्ये आले. पण आम्ही एक पाळण्याचा प्रयत्न केला की कोणीही स्टेजवर राजकीय नेता नको. पण जेव्हा उमेदवार जाहीर झाले आणि आमच्या सभा सुरू होत्या तेव्हा मात्र काही उमेदवार, काही नेते आमच्या डायसवर पण होते आणि मग आम्ही सुद्धा भूमिका घेतली की आपण जर जाहीरपणे सांगतोय की यांना निवडून देऊ नका, तर कोणाला निवडून द्या हे सुद्धा सांगणं काही चुकीचं नाही.
त्यामुळे ते लोक चुकले तर मात्र आपण त्यांच्यावर अंकुश ठेवणार नागरिक म्हणून, हे जाहीर करून आपण ती भूमिकासुद्धा घेतली. धन्यवाद सर, तुम्ही आमच्याशी बोललात. आणि मी जसं मगाशी आणि सुरुवातीला म्हटलं तसं एक वेगळा प्रयोग महाराष्ट्रामध्ये झाला. आता याचा पुढचा भाग नेमका काय असेल, कारण आगामी विधानसभेच्या निवडणुका आहेत, महापालिकेच्या निवडणुका आहेत, हे अर्थात आपल्याला कळेल. पण या वेगळ्या प्रयोगाची दखल आणि विशेषतः महायुतीच्या विरोधात निकाल किंवा असलेल्या सरकारच्या विरोधात जेव्हा विद्यमान सरकारच्या विरोधात निकाल लागतो तेव्हा घ्यायला हवी. आणि म्हणूनच यासाठी आज आपण सरांशी बोलू. पुन्हा भेटूया अशाच काही महत्त्वाच्या विश्लेषणासाठी. तोपर्यंत नमस्कार. महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ, सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.